मस्त अशा गरम गरम भजी बनत आहेत आणि तिकडे खिचडी आणि कढी केलेलं आहे. आपले सर्व भजनी मंडळ किती छान जेवायला बसलेत बघा तुम्ही. मस्त सर्वजण असं जेवायला बसलेत. बघा जेवायला काय आहे, मस्त अशी खिचडी आणि इथं आपल्याला भजी भेटलेले आहेत आणि कढी याच्यावरच घेतलोय मी. सायंकाळचा वेळ आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आपण आता इथून निघतोय उज्जैनवरनं. मस्त आपली आता गाडी निघालेली आहे, आपण जाऊया. आणि ह्या प्लेसचं पण पुरं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मित्रांनो मी. फायनली मित्रांनो तुम्ही बघितलं, आता आपण उज्जैनवरनं ओंकारेश्वरकडे निघालेलं आहे. जवळपास आपण आता एक 85 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलंय आणि नाईट टाइम असल्यामुळे बघा आपली पाठीमागी बस आहे. सगळे मंडळी आतमध्ये झोपलेले आणि आपण आता चाय वगैरे पिण्यासाठी थांबलो. इथं भेरू घाटी आहे मित्रांनो. भेरू घाटीमध्ये आपण आता उतरलेलो. थोडं चाय पाणी करून अजून आपल्याला घाट कंटिन्यू करायचंय. मित्रांनो बाहेर चांगली थंडी पडलेली आणि आता मी कुठं उभा टाकलो बघा. आपले मंडळी तिकडं चाय पित आहेत, तुम्हाला दिसतील. ह्या इकडल्या पॉइंटला चाय आहे आणि मी आता बघा किती भारी ठिकाण थांबलोय. मस्त मस्त असे पराठे शेकता इकडं आणि गरम पण आहे चांगलं. तर चला आपण बघूया तिकडं कसं आहे काय नाही. आणि मी लोकेशन भैया, कोणता लोकेशन आहे? बाबा ढाबा भेरूघाट. बाबा ढाबा आहे जे आपण आता भेरूघाट दाखवला तिथला जाय. जसे आपण घाटमध्ये एंटर करतो थोडा डिस्टन्स कव्हर केल्याच्या नंतर ढाबा लागते. अप्रतिम आहे. त्याला चाय वगैरे घेऊन आपण काही स्नॅक्स पण घेतला इथं. तर मित्रांनो आता आपण भैरू घाटीमधून खाली उतरत होतो आणि तिथं नाश्ता वगैरे केला. थोडं दूर आल्याच्या नंतर आपल्यासोबत काय झालं बघू शकता. आपण आता एका पंक्चरच्या दुकानावर थांबलेला आहे आणि गाडीचा टायर वगैरे कसा काय झालं मी तुम्हाला ते सगळं दाखवतो. छोटूसा सेटअप आहे इथं दुकानचं. आणि शुभम भाऊ आणि आपले सर्व लागलेत मेहनतीला. मी टायर दाखवतो कसं झालाय ते. त्याला टायरची हालत बघा मित्रांनो कशी झालेली आहे. जेव्हा आपण भैरू घाटीमध्ये, हे बघा आपला भाऊ शुभम भाऊ स्टेपनी लावतोय आता. कारण आहे बघा, ए भाऊ इथं बॅटरी दाखव. घाटीमध्ये आपण जेव्हा उतरत होतो त्या टाइमला आपल्या टायरची हालत बघा कशी झाली. आणि अथांग मेहनत करून शुभम भाऊ टायर लावायलेत आता. काय म्हणता शुभम भाऊ, कसं वाटायले? एकदम मजेत बघा, एकदम मजेत. सगळेजण मस्त असं तयार झालेत आणि आम्ही आता ओंकारेश्वरचं दर्शन करण्यासाठी चाललोय. उषा मावशी चला पटपट. अवघ्या काही वेळामध्ये मित्रांनो आम्ही आता आपल्या इथं नर्मदेवर जे पूल बांधलेला आहे त्या पूलवर सकाळचं दृश्य बघा किती छान आहे मित्रांनो. आपण आता बघा शिवजीच्या कॉरिडॉर मध्ये आलेला आहेत आणि नंदीचं दर्शन करायचं आपल्याला इथून. आणि हे जे आहे आपलं आता मेन द्वार आहे, इथून आपण मध्ये जाणार आहोत आता. थोड्याच वेळाखाली मित्रांनो तुम्ही बघितलंय आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झालंय आणि मी आता आलोय ममलेश्वराचं दर्शन घ्यायला. आपण लवकर मध्ये जाऊया आणि फटाफट दर्शन घेऊया. आपले मंडळी पण गेलेत पुढे, आता मी पण जातो.
छान असं आमचं दर्शन झालं आता आणि तुम्ही बघू शकता आपल्या परिवारचे सर्व लोक इथं आहेत. आणि हे जे दिसतंय हे मामलेश्वराचं मंदिर आणि आपले काही मंडळी इकडे बसलेले आहेत. आता हे पाठीमागे दिसतंय ते मामलेश्वराचं मंदिर आहे. आमचं सर्वांचं छान असं दर्शन झालेलं आहे. लोकल सवारी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो लोकल सवारीनं आता आपण आपल्या ज्या नदीच्या घाटावर जाऊया. आपले सगळे मंडळी आता हे जे प्रायव्हेट व्हेकल आहे त्याच्यात बसून जाणार आहेत. आता आपण इथं मस्त असा गरम गरम नाश्ता करूया मित्रांनो. फर्स्ट क्लास एकदम गरम गरम मित्रांनो आपल्याला नाश्ता करायचा इथं. चला तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हे माझ्या पाठीमागे जे दिसतंय ओंकारेश्वर कडून ममलेश्वर कडून ह्या जाणारा मार्ग आहे. आपलं आत्ता छान असं दर्शन झालं आणि आम्ही पुढच्या पडावासाठी निघलोय. आजचा हा सुंदर एपिसोड आपला हा व्लॉग मी इथेच एंड करतो. लवकरच आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये भेटूया. बघूया आपल्याला अजून पुढे जर्नी करायचंय कुठं कुठं जायचंय. आवर्जून तुम्ही बघा. काळजी घ्या आणि जर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं असेल तर नक्की कमेंट आणि लाईक करून सांगा. तर लवकरच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.